सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज आम्ही चाललोय तारिणीच्या शूटिंगला। चाललंय तू कुठे चाललायस? मी घरी। कुठे? आई बाबांकडे? हां बरं बरं चालेल। ए तू कुठे चाललीस? इकडे बघ। ए बरे इकडे बघ। हाय का? हाय। फायनली सेटवर आम्ही पोहोचलोय बघा। हे बेलसरे निवास आहे आणि बाहेरचा काही एरिया असा दिसतो। तर चला आतमध्ये जाऊया। आम्हाला जी रूम दिली तुम्हाला दाखवते। आमच्या आमच्या मुलांना म्हणजे अनाथ मुलं म्हणून दाखवणार होते म्हणून हे बघा किलबिल अनाथ आश्रम म्हणून अशी काहीतरी त्यांनी डेकोरेट केलेली होती रूम। ऑलरेडी तिथे छान छान असे खेळणी ठेवलेली होती लहान मुलांची आणि छान असं पानांचं डेकोरेशन केलं होतं। सगळीकडे इतकी बारीक बारीक डिटेलिंग केलेली असते ना मुलांसाठी। खूप सारी खेळणी ठेवलेली होती। किलबिल अनाथ आश्रम म्हणून त्या अनाथ आश्रमाचं नाव होतं। ते तुम्हाला मी जवळून दाखवते त्या आश्रमाचं नाव। हे बघा किलबिल अनाथ आश्रम। तर चला थोडीशी आपण शूटिंग बघूया की कशी होते। तू केलेल्या लाडवाला काही नजर लागणार नाही आमची तारिणी। आणि असे तुझे लाडू खाऊन आमचं पोटदुखी होण्यापेक्षा आम्हाला ते लाडू न खाल्लेले बरे। तारिणी दार उघड। तारिणी दार उघड म्हणते ना। तारिणी तारिणी हे तारिणीचं देवघर दाखवलंय बघा। छान असं घट बसवलेले दाखवले। सुंदर होतं। आणि हे त्यांचं किचन दाखवलंय। तुम्ही सिरियलमध्ये हे किचन बहुतेक वेळा बघितलाच असेल। तर तो काही अशा प्रकारे असतो बघा। इथे सगळ्या ज्या खायच्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या ऑलमोस्ट एक्सपायर झालेल्या असतात। त्या फक्त शूटसाठी उपयोग केला जातात ना की खाण्यासाठी। हे इथे बघा आमची मुलं खेळत आहेत। हा त्यांचा हॉल दाखवलाय। चिकबू बघा कशी आमचा चिक्कू खेळतोय। खूप आनंदी होती कारण मुंबई शहरात एवढी मोकळी घरं बघायला तरी मिळत नाही। त्यांना छान असं वावरायला असं मोठं पटांगण मिळालं होतं। तर दोघे मिळून ते खूप मस्ती करत होते। इकडून तिकडे तिकडून इकडे नुसती त्यांची धावपळ चाललेली असायची। हा चिक्कू चिक्कू तिला खूप आवडलं होतं। हा बघा त्या तारिणीची बहीण निशीचा रूम मी तुम्हाला आता दाखवायला घेऊन आले इथं। हा काहीतरी असा निशीचा रूम आहे की ते अस्तव्यस्त असतो आणि खूप धूळ असते। आपल्याला कॅमेऱ्यात किती सगळं स्वच्छ आणि छान दिसतं पण रियालिटी खरं तशी नसते। खूप सेटवर घाण धूळ असते। ते वेळच्या वेळी आवरत असतात। ती बघा हा निशीचा पिक म्हणजे हा निशीचा बेडरूम आहे। आता ही तारिणीची बहीण दाखवली सिरियलमध्ये। आणि हा दुसरा एक रूम आहे। आय थिंक हिच्या आई वडिलांचा आहे। तिथं काही पिक्चर शो नव्हते का तिच्या आत्याचा दोघांपैकी कोणाचा असेल। तिथं काही फोटो लावलेली नव्हती। आता तुम्ही सिरियल बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की नेमका हा रूम कुणाचा आहे। हा एक साईडला अजून एक सेकंड बेडरूम होता। हा पण तिथं पण कुणाची फोटोज वगैरे नव्हते म्हणून मला सांगता नाही येणार कारण मी बघितलेलं नाही आहे हा कुणाचा रूम आहे। फायनली हा हिरोईनचा रूम बघा। तारिणीचा रूम एकदम कंजेस्टिव्ह एकदम छोटासा तारिणीचा असा रूम होता। हे बघा इथं तारिणीचा पिक ठेवलेली आहे। छान आहे असं छान सेट आहे मोठाच्या मोठा। मुलांना तर आमच्या इथंच खेळायला आवडत होते कारण ते खूप छान वाटत होतं। ते असं गावाकडचं घर स्वप्नातलं। हल्ली अशी घरं कुठं बघायला मिळत नाही असा सेट होता तो। खूप सुंदर होता। सॉरी तब्येत जरा खराब आहे। आवाज जरा खराब येत असेल तर माफ करा। आणि अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही हो नुसते व्हिडिओ बघता तर प्लीज चॅनलला लाईक
शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथे बघा हा हिरो, हा तिथेच आहे. हा सेट पण शेजारी चिटकून हे निशीचं सासर दाखवलं आहे. तुम्ही बघत असाल ना, ती आता निशीचं लग्न जमलं आहे. मस्त हा सेट प्रचंड खूप मस्त होता एकदम. ॲक्च्युली या ज्या भिंती आहेत ह्या सगळ्या कार्डबोर्डने बनवल्या गेलेल्या आहेत, पण खूप स्वच्छ आणि सुंदर एकदम. मॉडर्न किचन, मॉडर्न बेडरूम. हे बघा, आपण देवघराचं दर्शन करूया. हे बाप्पा बघा, खूप सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटत होतं त्या घरात. खूप छान वाटत होता. आय रिअली लाईक इट. खूप छान होता. हा एक बेडरूम आहे. मला नाही माहिती हा बेडरूम कुणाचा. मी सहसा सिरियल जास्त बघत नाही. तुम्ही बघत असाल तर तुम्हाला कळेल. बहुतेक तिच्या त्या नंदेचा असावा. परत हा सेकंड बेडरूम होता इकडे, मास्टर बेडरूम. तुम्हाला एकदा परत हॉलचा लुक लांबून दाखवते की हा सेट कसा बनवला आहे. हे घर कसं आहे बघा लांबून. हे साईडनी स्टेप्स आहेत वर जायला, आणि वर पण एक बेडरूम आहे आणि एक छान अशी गॅलरी आहे. बुक शेल गॅलरी, बुक्स वगैरे ठेवलं आहे बघा. झुंबर खूप सुंदर होतं, खूप छान होता खरंच. मला हा सेट खूप आवडला. हा तारिणीचा जरा नॉर्मल दाखवला होता, पण हा खूप सुंदर असा होता. बाप्पाचे परत तुम्हाला लांबून दर्शन घडवते. एंट्री केली की बाप्पाचं दर्शन होते, पण खूप सुंदर वाटत होतं. एकदम प्रसन्न वाटत होतं घर. हे बघा आमची ताई आणि ओजू तिथं जाम मस्ती करत होता. ताई नव्हते कशाला हात लावत, पण ओजू जाम मस्ती करतो आमचा. छान होता असा सगळा सेट. बघा दोघं मिळून मस्त देव बाप्पाचे गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया सारखंच दोघं करत होते. निर्गुणलाही म्हटलं ये जरा फ्रेममध्ये. निर्गुणला खूप आवडत होतं इकडं तिकडं फिरायला. सगळं खूप छान होतं. ताई ताई ताई, मुलांना जाम मज्जा येत होती. इथे निर्गुणला म्हटलं बस सोफ्यावर, आपण थोडंसं लुक घेऊया तुझा. नंतर तो सोफ्यावरनं उठून त्याला डायनिंग टेबलवर बसायचं होतं. मम्मा मी बसतो का, म्हटलं बस बाळा. हां नाही, मी पण ॲक्टिंग करायचं शिकतो की कशी ॲक्टिंग करतात सगळी. नकली जेवण करायचं. मुलांना असल्या छान गोष्टी करायला खूप आवडतात. छान आहे ना सगळं. सगळी ही रिअल भांडी होती, मस्त अशी काचेची, अशी नाही की नकली कुठली होती. हे बघा इथं ग्लोब ठेवलेला होता. निर्गुण इंडिया शोधत होतात. एक प्रत्येक वस्तू अशी खूप अशी कॉस्टली होती. सिरियल म्हणजे सोपं नसतं हो, त्याच्यामागे खूप मेहनत असते. जेवढे आर्टिस्टचे असते त्याच्यात 3-4 पट पडद्या मागच्या माणसांची असते. मला देवघराचं यातलं खूप जास्त आवडलं. खूप छान आणि प्रसन्न असं देवघर वाटत होतं. इथं ताई सारखी स्टेप चढत होती, सारखी ती पायऱ्यांवर चढून जात होती. बघा स्वप्नातलं घर असावं तर असं. तर चला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला